अगर राष्ट्रभक्त म्हणत असेल तर त्यांच्यापेक्षा मोठा गद्दार हा देशामध्ये नाही। आज मोठं त्या कीर्तिकर साहेबांबद्दल फार प्रेम येत आहे ते का त्यांना एवढा स्थान आमच्याकडे जेवढं होतं ते तिथे आहे का नाही माहित नाही। आता मोठं तुम्हाला कीर्तिकर साहेबांची चिंता वाटते। तुझ्या मालकांनी जेव्हा हे सगळे 40 आमदार आणि 13 खासदार त्यांच्याबरोबर असताना एवढी काळजी घेतली असती तर तुला आज या सगळ्या गोष्टी बोलायला लागल्या नसत्या। त्यांच्यावर लक्ष दिलं असतं, त्याला साधं भेटलं असतं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं। आणि आता ते लोक लांब गेल्यानंतर मोठ्या कीर्तिकर साहेबांची आठवण येते, मोठ्या गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण येते, मोठ्या खडसे साहेबांची आठवण येते। अरे तुझ्या शिवसेनेला उभं ज्या जुन्या शिवसैनिकांनी केलं, चंदू मास्टर सारखे ज्येष्ठ शिवसैनिक, डाके साहेबांसारखे शिवसैनिक, तुझा मालक 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना या जुन्या शिवसैनिकांना एकदा तरी कुठे भेटला होता का? ते जिवंत आहेत ते मेले आहेत हे विचारलं तरी होतं का? तुला भारतीय जनता पक्षाच्या जुन्या नेत्यांबद्दल फार काळजी वाटते, पण तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा त्यांनी कितींदा चंदू मास्तरांची घराच्या लोकांची अवस्था विचारली, कितींदा जुने शिवसैनिक ज्यांनी शिवसेना उभी केली। जेव्हा तू लोकप्रभामध्ये शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या विरोधात लिहायचा तेव्हा ज्या शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली त्या शिवसैनिकांची आठवण तुझ्या मालकांनी मुख्यमंत्री असताना केली होती का? साधी ती कोण फायर आजी नावाची जी काय आजी होती जिला भेटायला तुझा मालक मोठा तिच्या घरी गेलेला, ती आज ही भाजी विकते। आज पण तिच्या नातवाला नोकरी लागली नाही। तिच्या घरी तुझा मालक आणि त्याचं पूर्ण कुटुंब जाऊन नातवाला नोकरी लावतो असा शब्द देऊन आला होतात ना? लागली का नोकरी त्या फायर आजीच्या नातवाला? म्हणून उगाच सन्मान्य मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षावर बोलण्याच्या पेक्षा तुझ्या जिभेचं काहीतरी कर, नाहीतर तुझ्या जिभेचे लवकरच संशोधन करून एका म्युझियमला ठेवण्याच्या लायकीची तुझी जीभ झालेली आहे। पिछले कुछ दिनों से जिस तरह संजय राउत जो है वो शरद पवार को या राहुल गांधी के ऊपर जो प्रशंसा कर रहे हैं, क्या कहना चाहेंगे आप? ठीक है, ऐसा है कि जिस राहुल गांधी को सचिन तेंदुलकर संजय राउत बोल रहे हैं, विराट कोहली संजय राउत उनके साथ कंपेयर कर रहे हैं। सचिन तेंदुलकर और विराट कोहली ने हमारे भारत देश को क्रिकेट के माध्यम से हमेशा मतलब उनका नाम ही बड़ा किया है, देश का नाम बड़ा किया है, देश का रेपुटेशन बड़ा किया है। मगर आज ये राहुल गांधी आज जब विदेश में 2 दिन से जब अमेरिका में है तभी उनके जो भाषण वहां हो रहे हैं उसमें हमारे देश को बदनाम करने का काम ये राहुल गांधी कर रहे हैं। राहुल गांधी जहां भाषण दे रहे हैं वहां खालिस्तान जिंदाबाद के जब भी स्लोगन दिए जाते हैं तभी राहुल गांधी उनके तरफ हंस के दिखाते हैं, मगर तभी हमारे पंतप्रधान मोदी जी जब भी भारत विदेश में जाते हैं तभी उनके भाषण के वक्त भारत माता की जय ऐसे स्लोगन सुनाई देते। राहुल गांधी ने कल जो हिंदू धर्म का जो अपमान वहां किया है, जो सिंगल का विषय हो, हमारे नए संसद भवन का बिल्डिंग का विषय हो,
या वो जिसको हम साष्टांग बोलते, नमस्कार बोलते हैं, उसको क्या हम मैं लेट के ऐसे जमीन पे सो के तुम्हारा नमस्कार नहीं करता, इस तरीके का जो बदनामी राहुल गांधी ने भारत देश के बाहर जाके किया है। मतलब राहुल गांधी के मोहब्बत की दुकान में हिंदुओं को बदनाम करना, हिंदुओं का अपमान करना, मतलब राहुल गांधी की मोहब्बत की दुकान। और इस तरह की मोहब्बत की दुकान का समर्थन संजय राजाराम राउत अगर कर रहा होगा तो उससे बड़ा देशद्रोही और कोई नहीं हो सकता, उससे बड़ा गद्दार कोई हो नहीं सकता। कल राहुल गांधी के वही मीटिंग में जब भी हमारी राष्ट्रगीत शुरू हुआ तभी एक भी आदमी खड़ा नहीं हुआ था आगे बैठा हुआ, तो इसको हम राष्ट्रभक्ति बोलेंगे? वहां जो राहुल गांधी के जो सभा में कितने आईएसआई के लोग आए थे, इसकी भी थोड़ी मालूमात लेनी चाहिए ना। मतलब जो राहुल गांधी देश के बाहर जाके हमारे देश की बदनामी करता है, उसका अगर समर्थन ये संजय राजाराम राउत अगर कर रहा होगा तो उससे बड़ा गद्दार कोई हो नहीं सकता। राहुल गांधी ने जहां जहां अपनी मोहब्बत की दुकान शुरू की है वहां पाकिस्तान जिंदाबाद के नारे सुनाई दिए, वहां मंदिरों के सामने हरे झंडे फड़काए गए। तो इस चीज का समर्थन अगर संजय राजाराम राउत कर रहा होगा तो उसको भी पाकिस्तान निकल जाना चाहिए। तो संजय राउत ऐसा भी बयान कर रहे हैं कि 12 जून को सभी देशभक्त जो है वो एक साथ आने वाले हैं। किस तरह से देखते हैं इस बयानबाजी को? देशभक्त की जो उनकी उपमा है वो अगर राहुल गांधी जैसे लोगों को अगर देशभक्त बोलते होंगे, जो देश के बाहर जाके हमारी देश की बदनामी करते हैं, उनके सभाओं में अगर खालिस्तान जिंदाबाद के अगर नारे लगते रहेंगे और उस विचार के लोग अगर 12 जून में पटना में एक साथ आते रहेंगे तो ये हमारे देश के लिए बहुत बड़ा खतरा है। जहां जहां इन लोग की सत्ता आई है वहां वहां पाकिस्तान जिंदाबाद के नारे सुनाई दिए। जब भी महाविकास आघाड़ी की सत्ता थी तभी पूना हो, नगर हो, बहुत जगह पाकिस्तान जिंदाबाद की नारे सुनाई दिए। आज कर्नाटक में कांग्रेस की सत्ता है, वहां पाकिस्तान जिंदाबाद के नारे सुनाई देते। मगर इसलिए बोल रहा हूं, ये जो 12 जून को जो सब पार्टियां एक साथ में आ रही है वो गद्दारों की सभा हो रही है, गद्दारों की मीटिंग हो रही है। जो देश विरोधी ताकतें हैं वो सारे साथ में आके हमारे देश के विरुद्ध तो षड्यंत्र जो उधर उसकी प्लॅनिंग कर रहे हैं उसको सभी देशवासियों ने विरोध करना चाहिए। काल दिल्लीत पंकजा मुंडेंनी असं म्हटलं की भाजप पक्ष हा माझा पक्ष नाही, गरज पडल्यास मी राजीनामा देऊन ऊस तोडायला जाईल. नाही, एक लक्षात घ्या, मी ताईंचं पूर्ण भाषण ऐकलेलं आहे. त्यांनी असं सांगितलंय की मी भाजप पक्षामध्ये आहे, मी भाजप पक्षाचे कार्यकर्ता आहे, पण माझा पक्ष भाजप नाही. तसं मी भाजप पक्षाचा एक आमदार आहे, मी भाजप पक्षामध्ये आहे, पण भाजप पक्ष तर माझा नाही ना, असेच भावना आहे. म्हणून उगाच इकडून तुकडून जोडून बोडून कोणाची बदनामी करणं हे पण चुकीचं आहे. ताईने जे भाषण तिथे केलं हे सगळ्या जणांनी ऐकलेलं आहे. म्हणून उगाच कोणाची बदनामी करून हे बदनामी करणं हे चुकीचं आहे. संजय राऊतांनी असा पण सल्ला दिलाय की पंकजा मुंडेंनी ज्या आपल्या व्यथा आहेत त्या मांडलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडे असते तर आज चित्र वेगळं असलं असतं. पंकजा मुंडेंचा जो पराभव झाला तो कशा पद्धतीचा झाला हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आता स्वतःचा निर्णय घ्यावा असा सल्ला दिला. हाच सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेला का दिला नाही? उद्धव ठाकरेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला का बांधलं? एवढं पंकजा मुंडेंच्या वडिलांची त्यांना चिंता आहे ना, मग उद्धव ठाकरेंच्या वडिलांची चिंता त्यांनी का केली नाही? उद्धव ठाकरेला त्यांच्या वडिलांच्या विचाराच्या विरुद्ध जाण्यासाठी का दलाली केली? याचं पण उत्तर थोडं संजय राजाराम राऊतनी दिलं पाहिजे. दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुझ्या मालकाचं दुकान जे काय तू बंद करायला निघालेला आहे, तुझ्या मालकाला वडिलांच्या विचाराच्या विरुद्ध जाऊन आज मालकाला दशोदडीला जे आणलेलं आहे त्यावर पण थोडं संजय राऊतनी बोलावं. म्हणून दुसऱ्यांची घरं म्हणजे स्वतःच्या मालकाचं घर बुडवणारा तरी दुसऱ्याच्या घराच्या बद्दल सल्ले देऊ नये, दुसऱ्याच्या वडिलांच्या बद्दल तर मुळीच सल्ले देऊ नये. धन्यवाद.
संशोधन जो होते ना WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांना मी एक पत्र पाठवणार आहे की त्यांनी संजय राजाराम राऊतच्या जिभेचं संशोधन करावं. म्हणजे एक व्यक्ती 24 तास चाटुगिरी कसा करू शकतो यासाठी खरंच त्याच्या जिभेला दाद दिली पाहिजे आणि यासाठी WHOने त्याच्या जिभेचं संशोधन करावं आणि त्याबद्दल देशाला अहवाल द्यावा की अशी जीभ परत होणे नाही. म्हणजे काँग्रेस आणि राहुल गांधी यांची चाटण्याचा जो उच्चांक, चाटुगिरीचा जो उच्चांक संजय राजाराम राऊतनी काही दिवसापासून चालवलेला आहे, त्यासाठी खरंच त्यांच्या जिभेचं संशोधन झालं पाहिजे. आज सकाळी तर काय राहुल गांधी, सचिन तेंडुलकर आहेत, विराट कोहली आहेत, काय फॉर्म मध्ये आहेत. संजय राजाराम राऊतला सांगेन, राहुल गांधी ची सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलींबरोबर तुलना करण्या अगोदर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या भारत देशाला नेहमी अभिमान मिळवून दिलेला आहे. आपली कॉलर टाईट केलेली आहे. जगामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून भारताची प्रतिमा उंचावण्याचं काम हे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली वर्षानुवर्ष करत आलेले आहे. पण ज्याची चाटुगिरी हल्ली संजय राजाराम राऊत करतोय ते राहुल गांधी काही दिवसापासून अमेरिकेमध्ये जाऊन आमच्या भारत देशाची जी काही बदनामी करताय, हिंदू धर्माची जी काही बदनामी करताय, ते संजय राजाराम राऊतला भांडूपमध्ये बसून कळतंय का? जेव्हा आमचे नरेंद्र मोदी साहेब विदेशामध्ये जातात तेव्हा लोकांमधून भारत माते की जय अशा घोषणा ऐकायला मिळतात. राहुल गांधी अमेरिकेवर गेल्यानंतर खलिस्तान जिंदाबादचे नारे काल ऐकायला मिळत आहेत. आपल्या राष्ट्रगीताबद्दल मोदीजी गेल्यानंतर देशभरामध्ये जगामध्ये एक वेगळा अभिमान ऐकायला मिळतो. मग तिकडचे भारतीय असो की त्या देशाचे स्थानिक नागरिक असो. काल राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये आपलं राष्ट्रगीत चालू असताना समोरचे लोक साधे उभे पण राहिले नाहीत. राहुल गांधी बोलतात कि मैं मोहब्बत की दुकान यहां खोलने आया हूं. राहुल गांधीजींच्या मोहब्बत के दुकान मध्ये हिंदूंना जागा नाही, हिंदूंना स्थान नाही. अशीच एक मोहब्बत की दुकान कर्नाटक मध्ये उघडली आहे आणि आज कर्नाटक मध्ये हिंदूंची काय अवस्था झाली आहे ही जरा जाऊन बघावं. राहुल गांधींच्या मोहब्बतच्या दुकानामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे झेंडे घोषणा दिल्या जातात, हिरवे झेंडे फडकवले जातात. राहुल गांधींच्या मोहब्बतच्या दुकानामध्ये हिंदू मंदिरांच्या समोर हिरवे झेंडे फडकून डीजे लावला जातो. तर मग ह्यालाच राहुल गांधी मोहब्बत की दुकान म्हणतात का? हिंदूंचा अपमान करणं
म्हणजे राहुल गांधींच्या मोहब्बतचं दुकान उघडणं किंवा काँग्रेसचं मोहब्बतचं दुकान उघडणं. कालच्या भाषणामध्ये हिंदू धर्मामध्ये त्या साष्टांग नमस्काराला एक वेगळं महत्व आहे. आपण आपल्या देवासमोर नतमस्तक होत असताना साष्टांग नमस्कार करतो. आपण आई वडिलांच्या समोर साष्टांग नमस्कार करतो. राहुल गांधी पण जेव्हा त्यांना भारतामध्ये मतदान पाहिजे असतं, हिंदूंचं मतदान पाहिजे असतं, तेव्हा असंख्य वेळी मंदिरामध्ये साष्टांग नमस्कार घालण्याची नौटंकी करतात, असंच म्हणायला लागेल. पण बाहेर जाऊन मोदीजींनी जे साष्टांग नमस्कार केले त्याची काल यांनी खिल्ली उडवली. सिंगोलचे खिल्ली उडवत होते. आपल्या नवीन संसद भवनच्या वर खिल्ली उडवत होते भाषणामध्ये. म्हणजे भारताच्या बाहेर जाऊन हिंदू धर्माची बदनामी करणं, भारताची बदनामी करणं, अशाच व्यक्तीला संजय राजाराम राऊत, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली म्हणणार आहे का? ज्या काँग्रेस आणि राहुल गांधीच्या दुकानामध्ये हिंदू धर्माचा अपमान केला जातो, म्हणजे मोहब्बतच्या दुकानामध्ये हिंदू धर्माचा अपमान केला जातो, त्या गोष्टी संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या मालकाला मान्य आहेत का? ह्यालाच का आपण उद्धव ठाकरेचं हिंदुत्व म्हणतो? मग ज्या राहुल गांधीला तुम्ही गोडवे घाताय, चाटुगिरीचं उच्चांग गाठताय, ते राहुल गांधी हिंदू धर्म आणि भारताचा जे काही बदनामी सुरू आहे, राहुल गांधीच्या सभेमध्ये जे आता संजय राजाराम राऊत बोलतात की पैसे देऊन आणले नसतील, पण राहुल गांधींच्या सभेमध्ये किती ISIचे लोक होते, किती अतिरेकी संघटनेचे निगडीत लोक होते, ह्याची पण थोडी माहिती संजय राजाराम राऊतनी घ्यावी. जिथे खालिस्तान जिंदाबादचे नारे लिहिले जातात आणि राहुल गांधी समोर बसून हसतात, यालाच तुम्ही राष्ट्रभक्त म्हणतात का? म्हणे 12 जूनला सगळे राष्ट्रभक्त एकत्र येऊन पटनाला जमणार आहेत. म्हणजे भारताची बदनामी करणारे, खालिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असताना हसणारे, साष्टांग नमस्कार आणि हिंदू धर्माचा अपमान करणारे, सगळे राष्ट्रद्रोही, सगळे गद्दार, पाकिस्तान समर्थक 12 जूनला एकत्र येत असतील, तर त्या गोष्टीला संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या मालक अगर राष्ट्रभक्त म्हणत असेल, तर त्यांच्यापेक्षा मोठा गद्दार हा देशामध्ये नाही. आज मोठं त्या कीर्तिकर साहेबांबद्दल फार प्रेम येत आहे की का त्यांना एवढं स्थान आमच्याकडे जेवढं होतं ते तिथे आहे का नाही माहित नाही. आता मोठं तुम्हाला कीर्तिकर साहेबांची चिंता वाटते. तुझ्या मालकांनी जेव्हा हे सगळे 40 आमदार आणि 13 खासदार त्यांच्याबरोबर असताना एवढी काळजी घेतली असती, तर तुला आज या सगळ्या गोष्टी बोलायला लागल्या नसत्या.
त्यांच्यावर लक्ष दिलं असतं, त्याला साधं भेटलं असतं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं. आणि आता ते लोक लांब गेल्यानंतर मोठ्या कीर्तिकर साहेबांची आठवण येते, मोठ्या गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण येते, मोठ्या खडसे साहेबांची आठवण येते. अरे तुझ्या शिवसेनेला उभं ज्या ज्या जुन्या शिवसैनिकांनी केलं, चंदू मास्टर सारखे ज्येष्ठ शिवसैनिक, डाके साहेबांसारखे शिवसैनिक, तुझा मालक 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना या जुन्या शिवसैनिकांना एकदा तरी कुठे भेटला होता का? ते जिवंत आहेत ते मेले आहेत हे विचारलं तरी होतं का? तुला भारतीय जनता पक्षाच्या जुन्या नेत्यांबद्दल फार काळजी वाटते, पण तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा त्यांनी कितींदा चंदू मास्तरांची घराच्या लोकांची अवस्था विचारली, कितींदा जुने शिवसैनिक ज्यांनी शिवसेना उभी केली. जेव्हा तू लोकप्रभामध्ये शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या विरोधात लिहायचा, तेव्हा ज्या ज्या शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली त्या शिवसैनिकांची आठवण तुझ्या मालकांनी मुख्यमंत्री असताना केली होती का? साधी ती कोण फायर आजी नावाची जी काय आजी होती, जिला भेटायला तुझा मालक मोठा तिच्या घरी गेलेला, ती आजी भाजी विकते. आज पण तिच्या नातवाला नोकरी लागली नाही. तिच्या घरी तुझा मालक आणि त्याचं पूर्ण कुटुंब जाऊन नातवाला नोकरी लावतो असा शब्द देऊन आला होतात ना? लागली का नोकरी त्या फायर आजीच्या नातवाला? म्हणून उगाच सन्मान्य मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षावर बोलण्याच्या पेक्षा तुझ्या जिभेचं काहीतरी कर, नाहीतर तुझ्या जिभेचे लवकरच संशोधन करून एका म्युझियमला ठेवण्याच्या लायकीची तुझी जीभ झालेली आहे. धन्यवाद. काय असेल तर सांगा. पिछले कुछ दिनों से जिस तरह संजय राउत जो है वो शरद पवार हो या राहुल गांधी के ऊपर जो प्रशंसा कर रहे हैं, क्या कहना चाहेंगे आप? देखिए, ऐसा है कि जिस राहुल गांधी को सचिन तेंदुलकर संजय राउत बोल रहे हैं, विराट कोहली संजय राउत उनके साथ कंपेयर कर रहे हैं. सचिन तेंदुलकर और विराट कोहली ने हमारे भारत देश को क्रिकेट के माध्यम से हमेशा मतलब उनका नाम ही बड़ा किया है, देश का नाम बड़ा किया है, देश का रेपुटेशन बड़ा किया है. मगर आज ये राहुल गांधी आज जब विदेश में 2 दिन से जब अमेरिका में है, तभी उनके जो भाषण वहां हो रहे हैं उसमें हमारे देश को बदनाम करने का काम ये राहुल गांधी कर रहे हैं. राहुल गांधी जहां भाषण दे रहे हैं वहां खालिस्तान जिंदाबाद के जब भी स्लोगन दिए जाते हैं तभी राहुल गांधी उनके तरफ हंस के दिखाते हैं. मगर तभी हमारे पंतप्रधान मोदी जी जब भी विदेश में जाते हैं तभी उनके भाषण के वह भारत माता की जय ऐसे स्लोगन सुनाई देते. राहुल गांधी ने कल जो हिंदू धर्म का जो अपमान वहां किया है, जो सिंगल का विषय हो, हमारे नए संसद भवन का बिल्डिंग का विषय हो, या वो जिसको हम साष्टांग बोलते, नमस्कार बोलते, उसको क्या मैं लेट के ऐसे जमीन पे सो के तुम्हारा नमस्कार नहीं करता, इस तरीके का जो बदनामी राहुल गांधी ने भारत देश के बाहर जाके किया है. मतलब राहुल गांधी के मोहब्बत की दुकान
में हिंदुओं को बदनाम करना, हिंदुओं का अपमान करना, मतलब राहुल गांधी की मोहब्बत की दुकान। और इस तरीके की मोहब्बत की दुकान का समर्थन संजय राजाराम राउत अगर कर रहा होगा तो उससे बड़ा देशद्रोही और कोई नहीं हो सकता, उससे बड़ा गद्दार कोई हो नहीं सकता। कल राहुल गांधी के वही मीटिंग में जब भी हमारी राष्ट्रगीत शुरू हुआ तभी एक भी आदमी खड़ा नहीं हुआ था आगे बैठा हुआ, तो इसको हम राष्ट्रभक्ति बोलेंगे? वहां जो राहुल गांधी के जो सभा में कितने आईएसआई के लोग आए थे, इसकी भी थोड़ी मालूमात लेनी चाहिए ना। मतलब जो राहुल गांधी देश के बाहर जाके हमारे देश की बदनामी करता है, उसका अगर समर्थन ये संजय राजाराम राउत अगर कर रहा होगा तो उससे बड़ा गद्दार कोई हो नहीं सकता। राहुल गांधी ने जहां जहां अपनी मोहब्बत की दुकान शुरू की है वहां पाकिस्तान जिंदाबाद के नारे सुनाई दिए, वहां मंदिरों के सामने हरे झंडे फड़काए गए। तो इस चीज का समर्थन अगर संजय राजाराम राउत कर रहा होगा तो उसको भी पाकिस्तान निकल जाना चाहिए। तो संजय राउत ऐसा भी बयान कर रहे हैं कि 12 जून को सभी देशभक्त जो है वो एक साथ आने वाले हैं। किस तरह से देखते हैं इस बयानबाजी को? देशभक्त की जो उनकी उपमा है वो अगर राहुल गांधी जैसे लोगों को अगर देशभक्त बोलते होंगे, जो देश के बाहर जाके हमारी देश की बदनामी करते हैं, उनके सभाओं में अगर खालिस्तान जिंदाबाद के अगर नारे लगते रहेंगे और उस विचार के लोग अगर 12 जून में पटना में एक साथ आते रहेंगे तो ये हमारे देश के लिए बहुत बड़ा खतरा है। जहां जहां इन लोग की सत्ता आई है वहां वहां पाकिस्तान जिंदाबाद के नारे सुनाई दिए। जब भी महाविकास आघाड़ी की सत्ता थी तभी पूना हो, नगर हो, बहुत जगह पाकिस्तान जिंदाबाद की नारे सुनाई दिए। आज कर्नाटक में कांग्रेस की सत्ता है, वहां पाकिस्तान जिंदाबाद के नारे सुनाई देते। मगर इसलिए बोल रहा हूं, ये जो 12 जून को जो सब पार्टियां एक साथ में आ रही है वो गद्दारों की सभा हो रही है, गद्दारों की मीटिंग हो रही है। जो देश विरोधी ताकतें हैं वो सारे साथ में आके हमारे देश के विरुद्ध तो षड्यंत्र जो उधर उसकी प्लॅनिंग कर रहे हैं उसको सभी देशवासियों ने विरोध करना चाहिए। काल दिल्लीत पंकजा मुंडेने असं म्हटलं की भाजप पक्ष हा माझा पक्ष नाही, गरज पडल्यास मी राजीनामा देऊन ऊस तोडायला जाईल। नाही, एक लक्षात घ्या, मी ताईंचं पूर्ण भाषण ऐकलेलं आहे। त्यांनी असं सांगितलंय की मी भाजप पक्षामध्ये आहे, मी भाजप पक्षाचे कार्यकर्ता आहे, पण माझा पक्ष भाजप नाही। तसं मी भाजप पक्षाचा एक आमदार आहे, मी भाजप पक्षामध्ये आहे, पण भाजप पक्ष तर माझा नाही ना, असेच भावना आहे। म्हणून उगाच इकडून तुकडून जोडून बोलून कोणाची बदनामी करणं हे पण चुकीचं आहे। ताईंनी जे भाषण तिथे केलं हे सगळ्या जणांनी ऐकलेलं आहे, म्हणून उगाच कोणाची बदनामी करून हे बदनामी करणं हे चुकीचं आहे। संजय राऊतांनी असा पण सल्ला दिलाय की पंकजा मुंडेंनी जे आपल्या व्यथा आहेत त्या मांडलेल्या आहेत। गोपीनाथ मुंडे असते तर आज चित्र वेगळं असलं असतं। पंकजा मुंडेंचा जो पराभव झाला तो कशा पद्धतीचा झाला हे सगळ्यांना माहिती आहे। त्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आता स्वतःचा निर्णय घ्यावा असा सल्ला दिलाय। हाच सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेला का दिला नाही? उद्धव ठाकरेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला का बांधलं? जेवढं पंकजा मुंडेंच्या वडिलांची त्यांना चिंता आहे ना, मग उद्धव ठाकरेंच्या वडिलांची चिंता त्यांनी का केली नाही? उद्धव ठाकरेला त्यांच्या वडिलांच्या विचाराच्या विरुद्ध जाण्यासाठी का दलाली केली? याचं पण उत्तर थोडं संजय राजाराम राऊतनी दिलं पाहिजे। दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुझ्या मालकाचं दुकान जे काय तू बंद करायला निघालेला आहे, तुझ्या मालकाला वडिलांच्या विचाराच्या विरुद्ध जाऊन आज मालकाला दशोदोडीला जे आणलेलं आहे त्यावर पण थोडं संजय राऊतनी बोलावं। म्हणून दुसऱ्यांची घरं म्हणजे स्वतःच्या मालकाचं घर बुडवणारा तरी दुसऱ्याच्या घराच्या बद्दल सल्ले देऊ नये, दुसऱ्याच्या वडिलांच्या बद्दल तर मुळीच सल्ले देऊ नये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।